छान. म्हणजे असं एकत्र कुटुंब बघून छान वाटलं. छान आहे तुमचं कुटुंब. विवाह संस्थेमधून तुमच्या कुटुंबाबद्दलची बरीच माहिती मिळालेली आहे. अहो म्हणजे काय, छान संबंध आहेत आमचे विवाह संस्थेतल्या माणसांसोबत. हो, खूप छान संबंध आहेत आमच्या विवाह संस्थेतल्या माणसांसोबत. म्हणजे तिथल्या बायकांसोबत तर म्हणजे फोनवर अगदी कंटिन्यू बोलणं सुरू असतं बरं का यांचं. म्हणजे कामासंबंधी बोलणं होत राहतं आमचं. हे बरोबर आहे. म्हणजे कामाच्या संदर्भात बोलणं व्हायलाच हवं. पण ते कसं, जेवढ्यास तेवढं. आलं का लक्षात? करेक्ट बोललात. बरोबर बोललात. मी 100 वेळा विचार करून कायम बरोबरच बोलतो. बरोबर. पण मुलाला बरोबर आणला असतं तर बरं झालं असतं. तो कशाला हवाय? मी आहे ना. नाही, तुम्ही आलात ते चांगलंच झालंय. पण तुमचा मुलगा आला असता बरोबर तर आमच्या नक्टूला भेटला असता ना. मग दोघांची छान ओळख झाली असती म्हणून म्हटलं. त्याची काही गरज नाहीये. आमच्या घरामधले सगळे निर्णय मीच घेतो. मला एकदा मुलगी पसंत पडली की मग विषय संपला. मग त्यांचं काय ते एकत्र भेटणं वगैरे आपण करू. ते सुद्धा एक केवळ औपचारिकता म्हणून. आलं का लक्षात? औपचारिकता म्हणून म्हणजे कळलं नाही नीटच. नाही, म्हणजे एक लक्षात ठेवा, मला मुलगी पसंत पडली की लग्न हे पक्क झालं म्हणून समजा. माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर कधीही जात नाही. एक शब्द खाली पडू देत नाही. हो, आमची शिस्तच आहे तशी. नाहीतर आजकालच्या पिढीला काही विचारायलाच नको. बरोबर बोललात, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आपले संस्कार, आपल्या चालीरीती या सगळ्यांना बाजूला ठेवून ही आजकालची पिढी नको त्या ठिकाणी वाहत चाललेली आहे. तुम्हाला सांगतो, 2-2 तास व्यायाम करून शरीराला पीळ देतील, पण बुद्धीला चढलेला गंज काढायला यांच्याकडे बिलकुल वेळ नसतो. अरे हो दादा, शांत हो ना. काय शांत हो? मी भांडतोय का त्यांच्याशी? बोलतोय मी त्यांच्याशी. आजकालच्या पिढीच्या बेछूट वागण्याबद्दल आमच्या दोघांचंही सहमत झालंय काय हो? नाही, अगदी सहमत आहे असं म्हणणार नाही मी. काही अपवादही आहेत. आता माझाच मुलगा पहा. अय्या, आला का? अहो, माझा मुलगा पहा. म्हणजे माझा मुलगा 100 वेळा विचार करून माझ्या परवानगीनेच कुठलाही निर्णय घेत असतो. नशीब आहात तुम्ही. नाहीतर आजकालची मुलं महत्वाचे निर्णय घेऊन मोकळे सुद्धा होतात, नंतर बाहेरून कळतं आम्हाला त्याबद्दल. त्यासाठी वडीलधाऱ्यांनी मुलांवरती लक्ष ठेवायला हवं. आता माझा मुलगा बघा, माझ्या शब्दाबाहेर कधीही जाणार नाही. अहो, तशी तत्व आहेत माझी काही तत्व आहेत. हो, सांगा बघू. ते पहिलं आणि मग चंद्रकांतराव, अहो तुम्हाला फोन आला होता मगाशी व्यापाराचा. ते वरच्या वसईतले धांदरफळे, त्यांचा फोन आला होता. तर अर्धवट सोडून आलात तुम्ही. चला बरं, चला. मला व्यापाराला फोन करायचा आहे? असे कसे विसरता तुम्ही बाई? मग फोन कुठे आहे? रूम मध्ये. रूम मध्ये आहे ना, मग तू घेऊन ये. तुम्ही चला ना. तुम्ही नाही, मी जातो ना. जा. मी जातो. मला माफ करा, मला जावं लागेल. काय कामाच्या बाबतीत ती दिरंगाई मला अजिबात खपत नाही. त्यामुळे तो व्यापाराला फोन करायचा. कोण? धांदरफळे. हो, कोण आहे? धांदरफळेच. व्यापारी असतात. यश, जा पप्पांना मदत कर. फोनवर बोलायला नाही, तीच ती व्यापाराचं काय आहे ना, ते सगळं बाबांना सांग. जा. माझा चिमुरडा आहे ना, खूप हुशार आहे. ते पप्पांना खूप मदत करतो. त्यांचा राईट हँड आहे तो. उजवा हात आहे त्यांचा. ये रे सुनू, ये. आलेच. कुठं चाललात? काय झालं? थांबा इथेच. अगं, तुझ्याकडेच येत होतो. मला नेमका कुठल्या व्यापाराला फोन करायचा आहे? कुठल्याच व्यापाराला फोन करायचं नाहीये तुम्हाला. म्हणजे बाहेर खोटं बोललीस ना? मग काय करणार? हा, काय बरळत होता तुम्ही तिथे? एक मिनिट, मी काहीही बरळत नव्हतो. अहो, तुम्ही नवीन फॅब्रिकेशनला नावं ठेवण्याच्या नादात माझ्या यशोड्याला बोलत होता. बरोबरच आहे. नव्या पिढीच्या नावाखाली मी ह्यालाच बोलत होतो. कसा वागतो हा? म्हणजे तुम्ही तिराईत माणसासमोर माझ्या लेकराचा अपमान करणार तुम्ही? आणि तुम्हाला माहितीये का, ते बघत होते तुमच्याकडे. त्यांना सुद्धा तुमचं वागणं खटकत होतं. पप्पा, त्यांना काय वाटतं ते सोडा. पण तुम्ही सारखं मला का नाव ठेवता? हे मला विचारण्यापेक्षा एकदा स्वतःला विचार. मी स्वतःला विचारलं तर मग मला उत्तर कोण देणार? अरे, मला माहिती नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारतोय ना. बघा. आई, समजव ना त्यांना. नाही. हो बेटा, तेच सांगायला आले मी यांना. ते बघा, ते जे शरदराव आले आहेत ना, ते जुन्या वळणाचे. लहानांनी मोठ्यांचा मान ठेवावा असं त्यांना वाटतंय. हे मला काय सांगतेस? याला सांग. हे बघा, मी तुम्हाला शांतपणे सांगते. त्यांच्या समोर ना आपण भांडूया नको.
एकमेकांची उणी दुणी नको काढूया. हा, आपण खूप चांगले आहोत एकमेकांशी असं दाखवूया, नाही तर स्थळ हातचं जाईल. काय चा- तुमचे वडील अप्पासाहेब, आप्पासाहेब छान आहे, घर छान आहे तुमचं. तुम्हाला खरंच आवडलंय? हो म्हणजे काय, काय पूर्वजांच्या आठवणी सगळ्या एवढ्या जतन करून ठेवल्या आहेत, हे कौतुकास्पदच आहे. तसं जीर्ण झालेलं आहे, वाईट अवस्थेत आहे, पण मला आवडलं. थँक्यू, हा? थँक्यू, वा, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. फार महत्वाचा होता का तुमचा हा दूरध्वनी? काय मुलाकडची मंडळी आलेली असताना सुद्धा तिघे तिघे आतमध्ये बराच वेळ जाऊन बसलात. हो, थोडा महत्वाचाच फोन होता. हा, मी तुम्हाला काय सांगतो शरदराव, तुम्ही त्या विवाह मंडळामध्ये जी छबी बघितली ना आमच्या मुलीची, त्यापेक्षा कितीतरी गोड आहे. होतो मला नक्की आवडेल. सर्वसाधारणपणे जगातल्या सर्व आई वडिलांना आपली मुलगी ही सर्व गुण संपन्नच आहे असंच वाटत असतं, पण ते समोरच्याने ठरवायला हवं. आता माझ्या मुलांनी तिच्याबरोबर अख्खं आयुष्य काढायचंय म्हणजे आम्हीच तिला संपूर्णपणे निरखून घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? हो, तुम्ही छान निरखून पारखून घ्या मुलीला. आमची नकटू, आमची नुपूर नक्षत्रासारखी आहे. हिरा आहे, हिरा अगदी. बघू आता तुमची मुलगी हिरा आहे की मुलगी हिरा आहे की काय आहे ते बघू आता. बोलवा तुमच्या त्या हिऱ्याला, बघूया पैलू किती पडतायत ते. हो हो, नीरज, नकटू नुपूरला बोलावतोस? हा, बोलवतो. मी चहा आणते तुमच्यासाठी. थांबा, आम्ही जुन्या परंपरा प्रथाच पाळतो. चहा आणि पोहे मुलीच्याच हातून घेणार. त्या प्रथांच्या पाठीमाग काही ठोस कारण आहेत. आलं का लक्षात? म्हणजे मुलगी जेव्हा साडी सावरत पदर सांभाळत एका हातात चहा न डचमळता आणि एका हातात पोहे घेऊन येते, तेव्हा ती पदरासारखा संसार सांभाळू शकेल की नाही, किंवा त्या डचमळू न देणाऱ्या चहासारखी संसाराची जबाबदारी उचलू शकेल की नाही हे कळतं आम्हाला. साडीचं मध्येच कुठून आणले यांनी? नुपूरने तर साडी नेसलीच नाहीये, तिने तर ड्रेस घातलाय. कम इन. काय झालं? काही नाही, खूप गोड दिसतेस. असा काळा टिका लाव, नाही तर माझीच नजर लागायची तुला. काही बोलतोस हा तू? अरे, आपल्या माणसांची कधी नजर लागते का? नीरज, 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 काय नीरज, कुठे लक्ष आहे तुझं? मध्ये जसं गप्प काय होतो, शून्यात बघत राहतो उगाचच. जोशी ब्रेकअप झाला का? काही काय, स्टुपिड. तू स्टुपिड. बरं मला सांग, मुलाला पाहिलंस का? आवडला का तुला? तो मुलगा आवडायला आधी यायला पाहिजे ना. म्हणजे मुलगा अजून आलाच नाही? म्हणजे त्याचे बाबा आलेत, त्यांना तुला बघायचं म्हणून त्यांनी तुला खाली भेटायला बोलले. चल पटकन. मग रेडी आहे ना मी, आधी नाही का बोलत? चल गप्पा पटकन. कस्टम. कॉस्ट्युम. हा, तेच ते. मी कशाला बदलू तू कॉस्ट्युम? नाही रे, तू बदल का? तुझ्या होणाऱ्या सासऱ्यांना तुला साडी बघायचंय. गो फास्ट. सासरा म्हणत जाऊ नकोस ग. ते मामनजी आहेत माझे, आणि त्यांना असं एकेरी बोललेलं मला नाही चालणार. ओ माय गॉड, मामनजी. ठीक आहे, साडी नेस लवकर, जा लवकर. अरे मामी, ती इतकी छान दिसत होती, तू कशाला तिला चेंज करायला लावतेस? तुला आवडून का उपयोग? हा, तिच्या सासऱ्यांना नाही चालणार आहे. बरं चंद्रकांतराव, म्हणजे या घरामधले तुम्हीच का सर्वात मोठे असे? हो, नाही म्हणजे आईसाहेब घरातल्या मोठ्या, त्या देवदर्शनाला गेल्या. तसं बघायला गेलं तर भावंडांमध्ये सगळ्यात मोठा मीच. म्हणजे संपूर्ण व्यवसायाची जबाबदारी तुमच्या एकट्याच्या शिरावरती येत असेल.
हा म्हणजे खरं आम्ही तर दोघे मिळून सांभाळतो. माझे पप्पा ना खूप ग्रेट आहेत. म्हणजे मोठे असून ना सगळी जबाबदारी त्यांनी काकांवर टाकली आहे. स्वतः कधीच काही काम करत नाहीत. हो खरंच, म्हणजे मोठे असून सुद्धा मोठे असल्याचा मोठेपणा कधीच मिरवला नाही त्यांनी. मनाच्या आणि पोटाच्या मोठेपणासमोर ते वयाचा मोठेपणा कधीच विसरले. त्यांचं बरं आहे, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग. आय लव्ह यू पप्पा. चांगला आहे. नाही नाही, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. खूप प्रेम आणि खूप आदर करतो तो माझा. हो. एकदा माझ्याविषयी बोलायला लागला ना की मग म्हणजे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे. पण हे काय आली का मुलगी आली? हो येते. अजून किती वेळ लागणार आहे? तयार होते, येते ती. कुठे हो तुम्ही? ठीक आहे ना. नसलं लक्षात म्हणून काय झालं, आपण दुसऱ्या एखाद्या विषयावर बोलू ना. मला आठवतं ना, मी सांगत होतो माझे पप्पा किती ग्रेट आहेत. माझे पप्पा येस बाळा, बस खूप झालं कौतुक. मी सांगतो ते काय आहे, आमचा दादा बँकेत नोकरीला, पण जेव्हा नंतर ती VRS ची स्कीम डिक्लेअर झाली ना, त्या योजनेचं नाव काढू नका. संपूर्ण तरुण पिढी बर्बाद केली त्या योजनेने. पैशाच्या मोहापायी ऐन तारुण्यामध्ये मंडळी घरात बसलेत. बर्बाद केली पिढी. जे काही घडले ते चुकीचं आहे. पहिला एवढं सगळं घडत होतं, मग तर मला माझ्या पप्पांचा खूपच अभिमान वाटतो. अरे VRS घेणारे ते पहिलेच ना, त्याच्यानंतर लोकांनी त्यांना फॉलो केलं. म्हणजे ग्रेट लोकांना लोक फॉलो करतातच ना. कळलंय त्यांना. तू जरा विजू, एक तर याला आवर, नाही तर नुपूरचं आवरलंय का ते तरी बघ. हो आलेच. हा छान लाव. हा 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 बरं तर ही बघ. हा दाखव मला. हा वाव, एकदम ब्युटिफुल. गॉडझिला. गॉडझिला, तुला गॉर्जियस म्हणायचंय का? हो, मी गॉर्जियसच म्हणाले. तू गॉडझिला ऐकलं का? वेडी कुठली. चल ही छान आहे. ही टिकली खूप छान आहे. सुंदर दिसतेस. ब्युटिफुल. कम ऑन. नक्टू चल बाळा, झालीस का तयार? आपण खाली जाऊया. काय ग मम्मी, किती घाई तुझी? आधी मला सांग तरी, कशी दिसतेय मी? गोड दिसतेस तू, पण आत्ता लवकर खाली चल. हा पण व्हॉट, एवढी घाई? अहो ते यशला काय झालं ना तेच कळत नाहीये. भाऊजींची एवढी स्तुती करतोय ना, घोळ नको व्हायला काही. चला चला पटकन चला. काय केलं पपुड्याने? चला ना, पिलुड्या. आणखी एक गोष्ट माझ्या पप्पांबद्दल सांगू, ते खूप म्हणजे खूप चिडतात. नाक तर त्यांच्या रागावरच असतो. पण कसं आहे, आता घरातले जबाबदार व्यक्ती असल्यामुळे तेवढं चालतं ना. ते सोडा, आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे त्या विवाह मंडळातल्या बाई आहेत ना. बस बस झालं कौतुक. यश माझं बस. नाही नाही, हे ठीक आहे. आई चालेल, ठीक आहे. म्हणजे सोपं जाईल ना बाळा. हे बघ, ही साडी भेद थांबा, बाजूला व्हा आधी तुम्ही. तिला सगळं एकटीला सांभाळू दे. ये बाळा ये. वा वा, छान छान. हे विधे वा. वाह वाह, छान छान संस्कार केलेले आहेत. बाळा, नाव काय तुझं? नुपूर. स्वयंपाक येतो? नाही, लग्नानंतर शिकणार आहे ती. बर. बोलता येतं? हो हो, बोलता येतं. आणि बोलायला लागली की थांबता येत नाही. मग तिला बोलू द्या ना. तुम्ही कशासाठी उत्तर देताय? तिला बोलता येते की नाही हे पाहण्यासाठी असे प्रश्न विचारायची पद्धत आहे. अय्या, हो का? अहो मी खूप छान बोलते. हवं तर मी तुम्हाला उखाणा घेऊन दाखवू का? होऊन जाऊ दे तू काय. होऊन जाऊ दे काय? उखाणा लग्नाच्या नंतर घेता. नाही, लग्नाच्या आधी उखाणा घेण्यासाठी तुम्ही सगळेजण इतके उतावीळ का झालाय? लग्नानंतर उखाणा. पाय दाखवा. पाय दाखवा. 9 नंबर.
कसला 9 नंबर? तुम्हाला काय वाटलं तुमचे पाय बघितल्यानंतर मी तुमच्यासाठी चपला घेऊन येईन? मुली, मला तुझे पाय पाहायचे. डावा, उजवा. वा 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 वा. मुलीच्या पायामध्ये कुठलाही दोष नाही. बसा बसा बसा. तुम्हाला सांगतो शरदराव, अहो पायच काय, आमच्या अख्ख्या नकटूमध्येच काहीही प्रॉब्लेम नाही, दोष नाहीये. ते आम्ही ठरवायचं. आलं लक्षात? हो हो आलं लक्षात. माफ करा, मी काय म्हणते, तुम्ही मला सांगा ना काय करायचं, मी तयार आहे. उभी राहा. आता चालून दाखव. मला कळत नाही आता चालून का दाखवायचं. बहुतेक मुलगी कुठल्या चालीची आहे हे बघत असते. बस 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 बस. मी सांगितलं बसायला. आता बस. आता हसून दाखव. मी कुणाला सांगितलेलं आहे हसून दाखवायला? कुणाला सांगितलंय मी? हा, मग हिने एकटीने हसायचं. हसून दाखव. मोठ्याने हस. अरे मुली, तुला साधा हसता सुद्धा येत नाही. मोठ्याने हस. आणि नंतर काय? हो हो. अरे हे काय हसणं झालं? अहो असं काय करताय? मी असं कोणी मुद्दाम सांगितलं की हसून दाखव तर खोटच हसू येणार ना. हा ऍक्च्युली मला पण हे पटत नाहीये. सूर्य मामा तरी बोल ना प्लीज. हा म्हणजे मला सांगा शरदराव, हे काय चाललंय सगळं? हे जे सगळं चालू आहे हे मुलीला बघणं चालू आहे. थोरले बंधू आहात? हो. आलं लक्षात? हो. आलं लक्षात? हो हो. हे बघ, ते बरोबर करतायत. त्यांना त्यांचं काम करू दे, कळलं ना? आता नुपूर विचित्र असली म्हणून त्यांची चिडचिड झाली आहे. आणि नुपूर जरा हळू हसायचा, असं दात विचकून हसायचं नाही, भीषण दिसतं. मामा पण या सगळ्याची काय गरज आहे? ओ काका, हे बघा, आमची नुपूर खरंच खूप छान आहे, तिच्यात काही खोट नाहीये. तुम्ही प्लीज असं काही करायला सांगू. हे बघा, मोठी माणसं बोलत असताना लहान मुलांनी मध्ये तोंड खुपसायचं नाही. माफ करा, माफ करा. तुम्ही मला सांगा ना, मी तयार आहे. हा, आता काय करायचं? तर एक ताट आणायचं, कुंकू आणि पाणी. हो 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 आणते. ते कुंकू ताटामध्ये ओता, ते पाणी त्याच्यामध्ये घाला आणि कुंकवाचं पाणी असं तयार करा. तुम्ही कोरे कागद घेऊन या. तोपर्यंत तुम्ही हे ताट इथे खाली ठेवा. ठेवा इथे. आता आपल्या जागेवर जाऊन उभे राहा. आता तुम्ही या पुढे. इथे समोर ठेवा असे 2-2. इथे समोर एक. आता जरा जवळ जवळ ठेवा. हा, आता तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन उभे राहा. अहो आम्हाला कळेल का हे काय चाललंय? पप्पा, तुम्ही नका ना काळजी करू, मला कळतंय हे काय आहे. ते नाही का, गृहप्रवेशाच्या वेळेस मुलींच्या हाताचे ठसे असे भिंतीवर उमटवतात, तसे हे काहीच. हा, ये बाळा, ये ये ये. ते ताटामध्ये दोन्ही पाय देऊन उभी राहा आणि मग एक एक पाय काढून त्या कोऱ्या कागदावर असे ठसे उमटवत पुढे जा. वा, पुढे. सावकाश सावकाश सावकाश. सावकाश सावकाश सावकाश. हा, सावकाश 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 सावकाश. असतं ते, असतं ते. आता तू बस इथे. आता मुलीचे वडील कोण आहेत? हा,
ते जे कागद आहेत ठस्यांचे ते इथे मला आणून दाखवायचे. हा या इकडे या, बसा तिथे जाऊन.